पापते अरण्य जाणितो कारुण्य महिमा मोठा शिवनाम अग्नी पापते अरण्य जाणितो कारुण्य महिमा मोठा स्वर्गीचे अमृत फिके नामा पुढे विश्वनाथ सोळे नाम स्मरता स्वर्गीचे अमर कल्पांती गुणाश नाम विनाश असे सदा स्वर्गीचे अमृत पिके नामा पुढे विश्वनाथ सोळे नाम स्मरता लक्ष्मण मणी भाग्यवंत घेती नाम सार ब्रह्मानंदे स्वर्गीचे अमृत फिके नामा पुढे विश्वनाथ सोळे नाम स्मरता नमस्तु शिवलिंगाय सद्गुरुवे यामाहु सर्व लोकानां प्रकृतिं शास्त्रपारदः दानधर्मचारिणं शंभो प्रणमामि परमशिवं प्रणमामि परमशिवं प्रणमामि परमशिवं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं सर्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं एकं विनाचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिमलहितं सद्गुरुं तं नमामि ज्ञानत्रिगुणान्धकार ज्ञानञ्जनमावलिकेरावृतं विद्या सद्गुरुश्री नमो नमः ज्ञानचक्षुप्रकाशनानिरन्तरम् ऐसिया सद्गुरुश्री नमो नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः शिवनामाग्नि पापते अरण्यं जाळितो कारुण्य महिमा मोठा स्वर्गीचे अमृत पिके नामा पुढे विश्वनाथ सोळे नाम स्मरता विश्वाचं विश्व चैतन्य भगवान परशुराम परमात्मा साधू संतांच्या कृपाशीर्वादाने आपणच्या मार्गदर्शनाखाली संप्रदायातलं एक आध्यात्मिक जुनं गाव आध्यात्मिक मंडळ शिवक्षेत्र शिवभूमी मौजे पानपोशी या नगरीमध्ये गेली अनेक वर्ष चालू असलेला हा बोलू नका गेली अनेक वर्ष चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड शिवनाम सप्ताह परमरहस्य ग्रंथराज पारायण सोहळा आणि या पवित्र अशा भक्तीच्या महासागरातील आजचा हा प्रथम दिवस आहे. संप्रदायातला अलिखित नियम आहे, परंतु राष्ट्रसंत गुरु मौलींनी दिलेलं हे वळण आहे. आज नामपद प्रकरणातील अभंग निवडावा. 16व्या शतकातील परम महातपस्वी अध्यात्म विधाते शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ मौली, 12व्या शतकातील क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवण्णा, 21व्या शतकातील माझे सद्गुरु पदवाक्य पारावार पारदृष्टी सर्वदेव कामशेन, शत आयुष्य राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, कीर्तनाच्या सेवेकरता उपस्थित सर्व श्रोतेगण, तुम्हा सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्यास अनंतपणे समर्पित करून संप्रदायातील सर्व गुरुजन मंडळी, आदरणीय मारुती दादा कवडे आहेत, मसिकर दादा आहेत, मारुती दादा पेपळगावकर आहेत, मारुती मामा आहेत, त्यानंतर शिवभक्ती परायण सोड्यांना आहेत, उत्कृष्ट दोन्ही मृदंगाचार्य आदरणीय स्वामी महाराज आहेत, कपिल दादा शेवणेकर आहेत, तुम्हा सर्व साधू संतांच्या हृदयस्थ परमात्म्यास पानपोशी नगरीमध्ये आपण सर्वजण माझ्या परिचयाचे आहात आणि प्रत्येकाचं नाव न घेता अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव आशुतोषाचं नाव आपण घेऊ.
चिंतनरूपी सेवेकरिता निवडलेले अभंग वीरशैव मान्मयातील थोर संत भक्ती ज्ञान वैराग्य ज्यांच्या अभंगवाणीतून 5000हूनही अधिक अभंग ज्या माऊलींची संप्रदायामध्ये आहे, स्वानंद सुखनिवासी शिवसंत लक्ष्मण महाराज प्रस्तुत चिंतनरूपी सेवेकरिता निवडलेल्या अभंगामध्ये शिवसंत लक्ष्मण महाराज भगवंताच्या नामस्मरणाची जी थकीत आहे, भगवंताच्या नामस्मरणाचं जे बळ आहे, जो आनंद आहे, जो नित्य ब्रह्मानंद परमानंद आहे, त्या परमानंदाचं वर्णन माऊली चार चरणाच्या अभंगातून करतात। वास्तविक पाहता अभंग कोणी लिहिला, अभंग का लिहिला, अभंगाचा मर्म काय आहे, अभंग कोणाकरिता लिहिला, उपदेश आणि उपदेशक, उपदेश कोणी करावा, उपदेश कोणास करावा, थोडं विको कमीच करा, माझा शांत उपदेश कोणी करावा, विस्मृती असलेल्या विषयांपासून मायाधीनं जगत सर्व। वास्तविक पाहता या विश्वामध्ये व्याप्तेन रूपेण चराचर, चराचरामध्ये व्याप्त असलेल्या नित्यशा पदार्थांपासून अनित्यशा साधने करता आपण परावृत्त होतो। अर्थात ज्या साधनांचा अंगीकार या देहामध्ये झाला पाहिजे त्या साधनांना आपण विसरतोय, आणि म्हणून ज्या ज्या वेळेला विसर पडला भक्तीचा, विसर पडला भक्ती वाङ्मयाचा, त्या त्या वेळेला लोप झालेला धर्म जागृत झाला। आपण पाहत आहात कोल्हेपाक नगरीमध्ये सुंदर असं भजन चालू आहे, आणि जगाच्या कल्याणाकरता साक्षात भगवान परशिवाच्या, भगवान शंभूनाथाच्या आशीर्वादाने आज्ञा आहे शिवाची, शिव आज्ञा करोनी कोल्हेपाक नगरी सोमेश्वर आचार्य शिवाचार्यासी मोह म्हणतात ना आपले माऊली वर्णन करतात। कुलदीपाक नगरी सोमेश्वर लिंग प्रगटला योगी रेणुकाचार्य। वेदांताची शिकवण हिराय धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः। बीस वाढवा, थोडा बीस वाढवा। तर माझा विको मी काय बोलते हे लक्षात, फार दिवसानंतर सेवा मिळाली, फार दिवसानंतर येणं झाले, त्यामुळं जेवढा अभंगाचा विषय आहे तेवढा परिपूर्ण असा आपल्याला कळायला पाहिजे। हॅलो हॅलो शिवाहा वेदांताची परिभाषा आपल्याला सांगते, इराय धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः तदा तदा अवतारोहं गणेशस्य महितले। शिव अद्वैत सिद्धांताचा सिद्धांत प्रतिपादन करतोय, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, धर्म हा लोप पावतो, अध्यात्मशास्त्राचं पवित्र असं विवेचन इथं माणसातला माणूस घडून आणला जातो, माणसामध्ये माणुसकी अस्तित्वात येते, साधू संतांचे विचार आदस्मात साधू संतांनी सांगितलेला मार्ग पुन्हा एकदा आपल्याला समजावा, कळावा, याकरता अभंगाचं ग्रंथांचं तत्वज्ञान आहे। ज्या वेळेला धर्माला ग्लानी आली, अधर्म हा वाढू लागला, जो धर्म प्रचार, ज्या धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा तो धर्म हा लोप पावू लागला आणि अधर्माची ग्लानी होऊ लागली, त्या वेळेला स्वइच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध, इच्छा असताना जन्माला यायचे ते संत आहे। सरलेला मासा आला मागा
वंशाधिक 14वे शतक शुक्ल पक्षाधिका पूर्ण तिथी बसवलिंग म्हणे पवित्र भूमिका रुचिनी कार्तिका अवताराय. किती प्रमाण देऊ आपल्याला. महाराष्ट्र देशी झाला हाकार शिवभक्त तोरण भयभीत. 3 प्रकारचे प्रारब्ध शास्त्राने आम्हाला सांगितलेले आहे. स्वइच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध. स्वइच्छा प्रारब्धामध्ये गुरु आहे, सद्गुरु आहे, संत आहे. इच्छा आहे पुन्हा एकदा धर्म जागृत करायचं म्हणून अप्पांचा जन्म झाला. पुन्हा एकदा धर्म जागृत करायचं म्हणून अण्णा बसवण्णांचा जन्म झाला. पुन्हा एकदा धर्म जागृत करायचं म्हणून माऊलींचा जन्म झाला. शिवयोगी सत्यश्रोमणी म्हणतात माऊलींचा जन्म झाला. स्वइच्छा प्रारब्ध. परेच्छा प्रारब्ध अभ्युधान धर्मस्य ज्या ज्या धर्माला वेळ येते त्या वेळेला आपल्याला बोलवावं लागतं. कुणाला हाक मारतो आपण? देवाला. भगवंता आता या ब्रह्मांडामध्ये अनाचार वाढला, मोती दिले त्याचे उपकार मानी, नाक दिले त्याचे सोडून टाकी. ज्याने मोती सोनाराने किंवा एखाद्याने जर आपल्याला मोती दिला, बाबा मोती दिला, काय उपकार झाले हो. 1 ग्रामाचा मोती दिला. पण ज्याने नाग दिलं त्याचे उपकार वाटतात का? नाही वाटत. म्हणून अस्तित्वात असणाऱ्या ब्रह्मसुखाची जाणीव व्हावी. हे ईश्वरा, या ब्रह्मांडामध्ये वाढणारा जो अनाचार आहे, पुन्हा एकदा तुझा जन्म व्हावा आणि या ब्रह्मांडामध्ये वाढवली सदाचार, सदविद्येचा भडीमार होत सर्वत्र साचार. हा जी प्रसाद, तो प्रसाद जो प्रसाद प्रसन्नतेचा आहे, जो प्रसाद ब्रह्मानंदाची प्राप्ती करून देणारा आहे, ज्या प्रसादामध्ये परमानंद आहे, असा प्रसाद आम्हाला तुझ्या कृपेने, ज्याच्या कृपे मिळे अन्न, ज्याच्या कृपे मिळे वस्त्र, तो चिनी आहे झाले पार्वती. ज्याच्या कृपेमुळे हे सर्व ऐश्वर्य आपण उपभोगतोय, त्याचा विसर पडला, पुन्हा अनाचार वाढला, पुन्हा त्याला बोलवावं लागतं, देवा तू ये. इतरांच्या मनानं जो येतो तो प्रारब्ध म्हणजे परेच्छा प्रारब्ध. 2 प्रकारचे प्रारब्ध मी सांगितले. लक्ष देऊन चिंतन ऐका. चिंतन एवढं गोड मांडणार आहे जे या काळाला आणि अभंगाला, संप्रदायाला अपेक्षित आहे. ती उत्तर मी आपल्याला देणार आहे. स्वइच्छा प्रारब्धाने संत येतात, स्वइच्छा प्रारब्धाने संत येतात, परेच्छा प्रारब्धाने आपण बोलवल्यानंतर परमात्मा येतो. अनेच्छा प्रारब्धाने केलेल्या कर्मास पाप पुण्याची बरोबरी झाल्यानंतर मानवी देह प्राप्त होतो. दुर्लभम जायती मनुष्य देह. पाप पुण्याची समस्थिती झाल्यानंतर मानवी देह प्राप्त होतो आणि आपण आपलं कर्म करत असताना याच्यात संचित आहे, क्रियामान आहे, प्रारब्ध आणि पुन्हा हे भोगायचंय आणि पुन्हा विषय आणि वासनांच्या अधीन पुन्हा जन्म हा वाटतो. कुणाला वाटतो देवा आता नको माणसाचा जन्म, पण वासना त्या पुन्हा कारणीभूत होतात जन्माला येण्याकरता. वासनेचा वेग कसा असतो? किती जर वासन कापली तर त्या वासनेचा वेग, त्या वेगाला मरणच नाही. विहिरीच्या विहिरी खोदल्या, आमच्या आजोबांना विचारलं, वासनेचा वेग, वासना आहे माणसाची नष्ट होत नाही.
फिरविसी नारायणी. कीर्तन सांग पिंटे पांग देहाचा. कीर्तनामध्ये अपेक्षित संप्रदायाची परंपरा, संप्रदायाचं वाङ्मय, अभंग, ज्यावेळेस गुणीजनांची बैठक, नादब्रह्माची बैठक, शब्दब्रह्माची बैठक आणि श्रवणेंद्रियांची बैठक एकत्रित होते. माऊलींनी परंपरा दिली आपल्याला. संतांची मांदी मिळवून गुरुगीत उघडा. उल्हासे उभे राहुणी कीर्तनी नामे गरजे अति प्रेमे उल्हासे धरून. कीर्तनी अनुभव ज्ञान चर्चा की जै उदंड. ऐका ना सर्वजण, तयार नाम कीर्तन. ही परंपरा आपल्या संप्रदायाची, ही जपणं अत्यंत, त्यामुळं सगळ्या गोष्टी वजनदार झाल्या पाहिजे. तीन प्रकारचे प्रारब्ध, त्रयीचा प्रारब्ध, परेचा प्रारब्ध आणि इच्छा प्रारब्ध. वासनेचा भासा जन्म होतो विषय आणि वासना, तया ते युक्तीने वळवावे अंतरी स्वरूपा माझारी लीन व्हावे. अभंगाचा विषय गांभीर्याने घ्या. पहिल्या दिवशीचं कीर्तन जेवढं वाटतं तेवढं सोपं नसतं. पहिल्या दिवशीच्या कीर्तनामध्ये तिकडलं चालत नाही. नामस्मरणाची मानवी जीवनामध्ये नितांत आवश्यकता का आहे? इंद्रियांचं वळण नामस्मरणाकडे व्हावं. देह तादात्म्य सारण्याच्या आधी पंचतत्वामध्ये हा देह विलीन होण्या आधी ब्रह्मानंदाची किंवा ब्रह्मसुखाची, ब्रह्मबोधाची प्राप्ती होण्याकरता यद्यद वाचंती प्राप्त मनसासह. चारही प्रकारच्या वैखरी ज्या ठिकाणी शांत होतात ते शब्द कुणाचे असतील? अगोचर परमात्म्याचे. जे शब्दसृष्टीचे ईश्वर समराबरित अगोचर जो आहे, जो निर्गुणही आहे आणि सगुणही आहे. पण सगुणाला जाणता येतं, पण निर्गुणाला जाणणं कठीण आहे. पण निर्गुणातलं निर्गुण सोपं करून सांगतात ते गुरुतत्व आहे, ते नामतत्व आहे. आणि अशा अगोचर परमात्म्याची भेट घ्यायची असेल तर नामस्मरणाची नित्यंत आवश्यकता आहे. उपदेश आणि उपदेशक. शिवसंत लक्ष्मण महाराजांनी नामस्मरणाचं वर्णन तुम्हा समोर 4 चरणाच्या अभंगातून केलेलं. शिवनामाग्नी पापतयरण्य जाळीतो कारुण्य महिमा मोठा. नामाला अग्नीची उपमा देतात. नाम हे कसं आहे? अग्नीसारखं आहे. अग्नी स्वतः जळतो, पण त्यामध्ये असणाऱ्या विकारांना जळतो. हे अग्नी, हा अग्नीचा गुण आहे. अग्नी जळतोही आणि अग्नी जाळतोही. ज्या अरण्यामध्ये मुमुक्षत्व, ममत्व, मायादीनम जगत सर्वम, ज्या मायेच्या विकारांमध्ये तुम्ही आहात, या विकारांना जाण्याचं काम कोण करत असेल तर ते नाम. आणि म्हणून माऊली म्हणतात की अरण्यामध्ये आपण राहतोय. ब्रह्मांड संचार रे, या ब्रह्मांडामध्ये, या अरण्यामध्ये आपण राहता. हे घोर अरण्य आहे. या अरण्यामध्ये षडरिपू आहे, विषय आहे, वासना आहे. शिवनामाची अग्नी याला जाळू शकते. इतरत्र कली माझी देखत न साधती. या कलियुगामध्ये इतर गोष्टी साध्य नाहीत. म्हणून सावध व्हा. स्वर्गीचे अमृत फिके नामा पुढे विश्वात जोडे नाम स्मरता. समुद्र मंथनाच्या वेळेस ज्यावेळेस अमृताची निर्मिती झाली, ही अमृताचं प्राशन केल्यानंतर स्वर्गातील देव अमर झाले, पण मोक्षत्वाचा परमानंद त्यांना मिळाला नाही. अमृत पिल्यानंतर खऱ्या अर्थाने काही पौरुष वस्तू आहेत आणि काही वस्तू नित्य आहेत, काही वस्तू अनित्य आहेत. नित्य म्हणजे टिकणाऱ्या आहेत, अनित्य म्हणजे टिकणाऱ्या नाहीत. पण अमृत नाम सारखंच आहे. सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, घेई घेई वाचे माया माझे. म्हणून म्हणतात स्वर्गीचे अमृत या नावापुढं स्वर्गातलं अमृत सुद्धा फिकर, त्याची सुद्धा कमतरता. विश्वनाथ जोडे नाम
उरता जातो भास उरला नाही उरले नाही तुझे पण तया महादेव ज्या ठिकाणी अमृतापेक्षाही संतांचं वाङ्मय जर आपण पाहिला मानवी देह हा अपेक्षा करतो पण संत स्वतः म्हणतात परमेश्वरामध्ये निरपेक्षा म्हणजे अपेक्षा नाही कोणाची काही मागणी नाही कोणी पदार्थाची अपेक्षा नाही तसं स्वर्गीचे अमृत या नावाची गोडी आम्हाला एवढी लागली की हे अमृत सुद्धा या नामापुढं फिकाय म्हटले या अमृताची तुलना आम्ही नामाबरोबर करू शकत नाही म्हणून मानवी देह एवढा अमूल्य आहे आपण एवढे भाग्यवान आहोत लक्ष्मण म्हणे भाग्यवंत नरा घेती नाम सारा ब्रह्मानंद या विश्वामध्ये अनेकांची टीका एका व्यक्तीची टीका दुसऱ्या व्यक्तीशी आपण करू शकतो पण शास्त्रीय दृष्ट्या काही आनंद असेल की त्या आनंदाची तुलना या विश्वातल्या कुठल्याच आनंदाबरोबर करता येत नाही तो म्हणजे ब्रह्मानंद या ब्रह्मानंदाची तुलना शिवसंत माऊली लक्ष्मण महाराज सांगतात की तो ब्रह्मानंद या मानवी जीवनामध्ये आत्मसात करायला मिळतोय पण तसं नामस्मरण घ्या नाम घ्या पण या काळामध्ये परमात्म्याच्या नामचिंतना करता तुम्हा आम्हाला वेळ नाही म्हणून हरवलेल्या गोष्टीची जाणीव शिवसंत लक्ष्मण महाराज तुम्हा आम्हाला करून देतात मानवी जीवनामध्ये कर्म या कर्मामध्ये अनेक प्रकार आहेत निषिद्ध कर्म नित्य कर्म नैमित्तिक कर्म काम्य कर्म प्रायश्चित कर्म पाचही प्रकारची कर्मे परमर्षात सांगितलेली आहेत बद्ध मोक्षाचं विवेचन सुद्धा परमर्षामध्ये आहे पण वाचत असताना एकतरी होवी अनुभवावी अमृतावणी भोग जरी प्राप्त झाले चांग अपेक्षेचे अंग केळभरण सेवी हो देवी अमृतावणी भोग अमृतापेक्षाही जास्त सुख या देहामध्ये प्राप्त झालं तरी परमात्म्याच्या नामस्मरणापुढं या देहामध्ये आल्यानंतर कुठल्याच गोष्टी कामा येत नाही स्वतः म्हणतात माऊली वर्णन करतात की बाबा तरी माझं सोडवी येथून का म्हणतात परमात्मा आमची देहीची विधी दशा झालेली आहे ते वेळ नाही जे आपण रस्त्यावर पाहतोय माऊली वेडे झाले भक्तीमध्ये देहीची विधी दशा माऊलींना प्राप्त झाले माऊली ज्या वेड्यांच्या गावा गेले त्या आणि म्हणून माऊली वर्णन करतात
की नको त्या साधनांच्या मागे लागू नका. अभंगाचं प्रथम चरण. शिवणावनी पापत्यारण्य जाळीतो कारुण्य महिमा मोठा. अभंगाचं प्रथम चरण आणि अभंगाचा मूळ प्रतिपाद्याविषयी सोडत असताना थोडे डोळे लागू देऊ नका बरं. थोडं विनोद सांगितलं की बरं वाटते. काय लावलं
पहिला दिवस आहे, आज नामाचं चिंतन करायला पाहिजे. ते करावे देवाचे चिंतन करून या मन एक वेद म्हणतो आपण. शिवनामानी पापते अरण्य जाळीतो कारुण्य महिमा मोठा. अभंगाचं चिंतन आणि अभंगाचा प्रतिपाद्य विषय मांडत असताना शिवनाम अग्नी, शिवनामाच्या पुढे जो अग्नी शब्द येतो, मला सुद्धा प्रश्न पडला की हा अग्नी शब्द का वापरला असेल. पापते अरण्य जाळीतो कारुण्य महिमा मोठा. विषयी हे मन गुंतले भास्कर. पापाची व्याख्या करत असताना वेदव्यासजी पापाची व्याख्या करतात. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकाराय पुण्याय परपीडा पापनाशम. परोपकार करणं म्हणजे पुण्य आणि इतरांना न कळता दुखवणं म्हणजे पाप. ही सोपी व्याख्या आहे, पण इथला पाप हा शब्द का वापरलं? माऊलींचा स्वतंत्र लक्षण महाराजांनी शिवनामाग्नी पापते अरण्य इथला पाप कोणा दृष्टीने हे जाणून आपल्याला घ्यायचंय. शिवाय एके ठिकाणी महान प्रभूंचा अहंकार, ते स्वतः म्हणतात आम्ही परमात्म्याच्या द्वारात एक वेळेस उभं राहणार, जास्त वेळ नाही. ज्या अर्थी अध्यात्मशास्त्रामध्ये वाट आली त्या अर्थी मर्यादा आली. द्वार हा शब्द आला त्या अर्थी मर्यादा आली. नाम घेत असताना ते नाम मर्यादेनच घेतलं पाहिजे, मर्यादा सांभाळूनच घेतलं पाहिजे आणि त्या मर्यादेच्या अंतर्गत घेतल्यानंतर परमात्म्याला त्या नामाची आणि नाम घेणाऱ्याची गोडी वाटते. पापते अरण्य. एखाद्या काही वस्तू अशा असतात की त्या वस्तूनेच त्या वस्तूचा विनाश होतो. तसं आपण ज्या अरण्यात राहतो हे पापाचं अरण्य. परिते हृदय भरले घनदाट चरणी मुवाचा अंत बसती तेथे. भक्ती करत असताना दोन प्रकारच्या साधना शास्त्राने तुमच्या माझ्या जीवनामध्ये सांगितल्या. पहिला आहे योग आणि दुसरी साधना आहे क्षम. मानवी देह प्राप्त झाला, एकेन जन्म नाम मुक्ती विना नाम तू माहेश्वरी. माहेश्वरी अष्टावक्र पंचाचार आणि षडस्तर 19 तत्व आहे आणि या तत्वाची खऱ्या अर्थाने सेवा करत असताना, पूजा करत असताना, भक्ती करत असताना असं वर्णन आहे की या देहामध्ये, या भक्तीमध्ये, या तत्वामध्ये, या गुरु परंपरेमध्ये भक्त माहेश्वराला या जन्मामध्ये मुक्त होता येतं. एकेन जन्मनाम मुक्ती. पण काही ठिकाणी ही मुक्ती सुद्धा संतांनी नाकारली, कारण मुक्त झालो की पुन्हा देह मिळणार नाही. मग अशा पापाच्या घाणीमध्ये राहत असताना जन्मदुःख, जरा दुःख, जाया दुःख, जन्माला येण्याआधी गर्भवासाचं दुःख, जन्मल्यानंतर जन्माला येण्याचं सगळं काही कमवण्याचं हे दुःख आणि पुन्हा देह सोडून जाण्याचं दुःख. माणसाचं जीवन हे दुःखानं भरलेलं आहे. पण माऊली म्हणतात की मानवी देह प्राप्त झाला, पहिली साधना आहे योग आहे. होऊ नये पण प्राप्त झाला. या जन्मासाठी एक एक योनी कोटी कोटी वेदास वेदज अंडज जालज उद्भिज एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा फिरून हा माणसाचा देह मिळाला. हा योग आहे. आणि पुढची साधना आहे क्षम. पैसे कमवणं सोपं आहे, पण कमवलेले पैसे टिकून ठेवणं फार अवघड आहे ना. कमवायला फार दिवस जातात, पण कमवायला 4 दिवस, 2 दिवस, 1 दिवस बस झाला. तसं मानवी देह कळायला एक क्षणही परिपूर्ण असतो, पण त्या क्षणामध्ये आपल्याकडे वैराग्य असावं, मंथन असावं, चिंतन असावं, तत्वनिष्ठता असावं, कर्म पवित्र असावं, क्रिया कशी असावी, क्रियेविना ज्ञान, ज्ञानेविना क्रिया, क्रियेला कर्माची जोड असावी, कर्माला क्रियेची जोड असावी. माऊली म्हणतात, वर्णन करतात, कर्म ती क्रिया जाणीजे
आपुली क्रिया निपुण आचरिजे बेस बेस वाढवा कर्मती क्रिया गानिजे आपुली क्रिया निपुण आचरिजे निष्काम बुद्धी कीजे हेची कर्म शुद्ध पे का जन्माला आलो अनंत जन्म प्राप्त का मनसी कर्म कर्म इन वर्तती जनासी दुःख भोगणे जीवासी म्हणून होती जन्म फेरे. मला सांगा आपण अनेक वर्ष झाले या परंपरेमध्ये आहोत ही गुरु परंपरा आपण जोपासतोय पण सुखी असणारा एखादी ग्रस्त आपल्याला पाहायला मिळतो का हो? हा काका एखादी तरी ग्रस्त की आज एवढे वर्ष झालं आम्ही भगवंताची साधना करतोय पण आमचं समाधान झालं असा एखादी तरी ग्रस्त आहे का? महिला मंडळ एके ठिकाणी विवेचन आहे वेदांताचं ज्ञान आपल्याला सांगतं का नामस्मरण करावं अव्यवस्थित चित्तानां प्रसाद रूपी ध्येय करा. मनाच्या समाधानाकरता मनाच्या प्रसन्नतेकरता देहीची जी अवस्था झालेली आहे ही अवस्था आपण संसाराच्या नावामध्ये संसाराच्या समर्पणामध्ये आपण आपलं सर्वस्व या संसरती इति संसार जो संपत नाही त्याच्या मागे आहोत. 21,000 वेळा श्वास आत घेतो आणि श्वास बाहेर सोडतो. लक्षात सर्वांचं सुरुवातीला मी उदाहरण दिलेलं आहे मोती ज्याने दिले त्याचे उपकार वाटतात पण ज्याने नाम दिलं त्याचे उपकार वाटत नाही. परमात्मा उदार आहे ऐसा उदार तू जाना. परमात्मा त्याचा अंतःकरण उदार आहे पण भक्ताचा अंतःकरण सुद्धा असं विशाल पाहिजे. महादेव प्रभू महारुद्र हनुमान महाराजांचं वर्णन करतात की भक्तीच्या बळावरती काय काय करता येतं. 11वा रुद्र लोगोनी संजय भक्ती करत असताना संकल्प म्हणजे एखादी हातावर पाणी घेऊन भगवंता मी ही करतोय म्हणजे संकल्प नाही. ही वस्तू करण्याआधी मनामध्ये दृढ निश्चय झाला पाहिजे की मी तुझं नाव घेणारच आहे तुझं नामस्मरण करणारच आहे सतत तुझा ध्यास करणारच आहे. तयाचे संचित जातसी जळवणी संचिताला जायचं असेल तर नामस्मरण करावं लागेल. पापाला जायचं असेल तर भक्ती करावी लागणार आहे आणि भक्ती करायची असेल तर नामस्मरण करावंच लागणार आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात शिवनामनी पापते अरण्य जाळीतो कारुण्य महिमा मोठा. या नामाचा महिमा असा आहे मानवी जीवनामध्ये नैमित्तिक कर्म नित्य कर्म प्रायश्चित कर्म काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म करत असताना काही वस्तू अशा आहेत अनित्य. देह कसा आहे हो अनित्य. नित्य हा देह अनित्य जाणार आहे.
त्यांची आमची नाही. यमा म्हणल्याबरोबर आपला जीव थरथर थरथर करतो. काही वस्तू अनित्य आहेत, या जाणाऱ्या आहेत, पण नित्य शाश्वत सुखाचा असणारा परमात्मा, त्याचं नाव महादेव म्हणे. जीव अशाश्वत, शिव तो शाश्वत ओळखावा. अनेकांनी भक्ती केली. एकदा शेषनारायणाला आजार झाला, शेषनागाला, आणि आजार झाल्यानंतर देवादिकांचे डॉक्टर अश्विनी कुमारांना बोलवलं. म्हणे यांना काहीतरी आजार झालेला आहे आणि हा आजार बरा करा. अश्विनी कुमारांनी काढा तयार करून दिला. शेषनागाने तो घेतला. दिवसेंदिवस आता औषध पिल्यावर तरी माणसाला बरं वाटावं, पण औषध पिल्यानंतरही आजारी पडू लागले. अश्विनी कुमारांना पुन्हा बोलवलं. त्यांनी सांगितलं, शेषनागांच्या सेवेकरांनी म्हणे तुम्ही दिलेले जे औषध आहे त्या औषधाने यांना काही फरक पडला नाही, उलट हे जास्तच बिमार आहे. असं होऊ शकत नाही. औषध किती टाइम घेतलं? 3 टाइम. कसं घेतलं? तुम्ही सांगितलं तसं घेतलं. आता 1000 फण आहेत. 1000 फण म्हटल्यानंतर डोळे किती असणार आहेत? 2000. आजार झाला होता डोळ्याला, डोळ्यातून विष वाटीत पडू लागलं आणि वाटीतल्या औषधामध्ये विष पडल्यानंतर विषच पितात. मग विष पिल्यानंतर माणसाला बरं वाटेल का? प्रश्न माझा. वर्म कळालं की आपण करत असलेली साधना, आपण घेत असलेलं जे औषध आहे त्याचं पथ्य चुकलंय. आणि म्हणून जसं पथ्य अश्विनी कुमारांनी सांगितलं, डोळ्याला पट्टी खंड बांधली आणि मग काढा दिला पहिला. वर्म कळाला. आतापर्यंत केलेल्या भक्तीमध्ये आपण परमात्म्याच्या खऱ्या नामाकडे गेलोच नाही. मंत्रा माझी विजाक्षर, तेरा माझी शिवशंकर. नाम गीता वाचे तारीने कित्येका, गौरी पौर देखा गणिका. जीवशिव ऐक्य झाले समरस, द्वैताचा तो भास उरला नाही. पथ्य सांभाळता मोक्ष येतो हाता, मग कैसी चिंता. कळी काळाची भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. कलेन नरेंद्र धनेन कांता, कपटेन शत्रू, सतयाच मित्रम, कृपयाच पुत्रम, आणि भावेन दैवश्य. कला असेल राजा प्रसन्न होतो, पैसा असेल तर लेकरं बायका समाधानी राहतात. सत्य बोलत असाल तर मित्राला जिंकता येतं, समाजाला जिंकता येतं. परंतु जर भावयुक्त अंतःकरणाने नामस्मरण करत असाल तर पापाच्या अरण्याला जाळून टाकता येतं. कधीतरी आपण विचार केलाय का? आपण नेहमी म्हणायचे बालपणी दीक्षा लाभली गुरुची, संसाराची रुची दिग्गत्याचे जिरे दिग्गतो. Yeah.
जेवणात देवाला कधी कोणी आठवत काष्टावरी जैसा जाळीला चंदन तैसाची जन्म झालं लिंगेश्वरामध्ये नकरी भजन तैसाची जन्म झालं व्यर्थ गेला धिक्कार म्हणे त्याच्या जन्माचा ज्याचा देह परोपकाराला कामी नाही आला ज्याच्या मुखातून कधी परमात्म्याचं नाव आलं नाही ज्याची पावलं कधी माऊलींच्या पदयात्रेला माऊलींच्या कार्तिक पौर्णिमेच्या वारीला जे गेलेले अशा पावलांचा सुद्धा धिक्कार करतात चंदनाचं लाकूड आहे पण आपण ते मोडून चुलीत जर घातलं तर त्याचा उपयोग होत नाही म्हणून जागे राहा अनेक प्रकारची सुख सांगितलेली आहेत विषय सुख इंद्रिय सुख ब्रह्मसुख आणि भक्ती सुख इंद्रिय सुख कुठपर्यंत आहे परिता मृतिका पाये बाहेर पडता गरमी कीटक होय अंती धाने वस्मोनी जाय शरीर हे देवी परिता मृतिका पाये बाहेर पडता गरमी कीटक होय फार तर किती उच्च प्रतीचं अंतरी मलपुत्र वैष्टिले ऐशे हे शरीराचे नश्वर आहे शरीर नश्वर आहे पण या कातड्यावरती आपण एवढं प्रेम करतो माऊली विवेचन करतात जगत माता पार्वतीला सांगतात हे गिरिजा फार तर किती उच्च प्रतीचं खाल्लात तर मल आणि मूत्रामध्ये त्याचं रूपांतर होणार आहे आणि तरी मलमूत्र वेष्टीले शरीराची ही नश्वर अवस्था आहे पंचतत्व आहे पृथ्वी भाग तेज वायू या पंचतत्व आपली अवस्था कशी झाली एक मांजर एवढं त्रास देणार होतं एवढं त्रास देणार त्याला एखादी पकडलं आणि गावाच्या बाहेर एवढा बाहेर नांदेडला गेलो नांदेडच्या पुढे गेले त्या मांजराला सोडायला गेलेल्या माणसाला घरच घटना गेलं त्या मांजराला परत इकडे आणलं कळालं का शिवाय म्हणजे जी दशा या देहामध्ये आपण भोगतो या इंद्रियांचं सुख या देहाला ज्या देहावरती इष्टलिंग आहे त्याला दाद देण्याचा अधिकार नाही हा तर या देहाची माती आणि राख होईल बाकी या देहाचं काय होईल राष्ट्रसंत गुरु माऊली आप्पा आजही आहे आप्पांनी सांगितलेले विचार वस्तूला आकार असल्यानंतर ती वस्तू त्या वस्तूला नाव आहे राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज पण अस्तित्वात नसतानाही सगुण जरी नसले तरी निर्गुण रूपात आप्पा अजूनही आहे आपल्यामध्ये म्हणजे जे आहे त्याच्या मागे लागायचे का जे नाही त्याच्या मागे लागायचे कळलं का थोडं अवघड आहे बरं का काही गोष्टी असतात प्रपंच नित्य नित्य प्रपंच नित्य सकळ दुःखाचे वाहिर सकळ दुःखाचे वाहिर संसार प्रपंच दुःखाचं माहेरघर आहे मग अशा संगतीमध्ये आपण जावं विषय सुख इंद्रिय सुख डोळे नाक कान आहे जोपर्यंत डोळे तोपर्यंत परमेश्वर वाचू शकतो शिवपाठ वाचू शकतोय नित्यपाठ करू शकतोय जोपर्यंत कान आहे तोपर्यंत कीर्तन ऐकू शकतोय जोपर्यंत मला बोलता येतं तोपर्यंत मी बोलू शकते मला ऐकूच येणं झालं मी कीर्तन करू शकते का देहाला मर्यादा आहे या कलियुगामध्ये मानवी देहाला काहीतरी मर्यादा आहे हे सतयुग नाही त्रेतायुग नाही द्वापारयुग नाही हे कलियुग आहे कोणा वेळा घाली ना कळे ना सुना टोपेना अति क्रूर पण आपल्याला कसं करायचंय भक्ती करत असताना काळाचा घाला कधी आपल्यावरती यम आपले पाच टाकतील गेल्यानंतर चित्रगुप्ताकडे सगळी नोंदणी आहे हा यमलोकाला जाईल आपण म्हणतो फार पुण्यात्मय हा स्वर्गाला आपण निश्चित करणारे कोण आहे जो नाम घेतो नित्य आता तरी म्हणतात आता हा शब्द फार महत्वाचा आहे जीवनामध्ये काहीतरी नित्य नियम असावा गाडी किती मोठी असू द्या बस
ड्रायव्हरची जागा कोणी पकडत, त्याच्यावर दस्ती कोणी टाकत नाही. तसं माणसाचं जीवन किती संसाराच्या व्याधीने भरलेलं असू द्या, परमात्म्याच्या नामस्मरणासाठी चिंतनासाठी रोजचे 5 मिनिट तरी काढा. कसं आहे ना, परमात्म्यामध्ये ज्यावेळेस या सृष्टी प्रलय काळानंतर नमः शिवाय आणि षडाक्षरी आणि पंचाक्षरी मंत्रामध्ये हे जग, पंचतत्व, पंचमहाभूत, त्रिविधता सगळं काही याच मंत्रामध्ये आहे. आणि म्हणून काय करा सर्वांनी, ओम नमः शिवाय. विश्वाच्या मालकाची. पंचतत्वाचं जमतं का? पाणी आणि अग्नी एकत्र केल्यानंतर दोघं एक होतील का? पण दोघांचं जमवावंच लागतं. तुझ्या संधी विलासी बोलणे सूर्याचे चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा. काय नामाची ताकद? एका आत्मा सर्वाभूती बसे, तयाचे स्वरूपण दिसे, तयाचे स्वरूप दिसे भासे, या ग्रंथी स्वय. आत्मा हा एकच आहे. क्षीरसागरीचा न्याय करतात माऊली की भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर क्षीरसागरीच्या तीरावरती काय राहतो? राजहंस राहतो. राजहंसाला दूध आणि पाणी एकत्र, इकडे बघा माझ्याकडे, याच्याकरता तर कीर्तन. काही जरी झालं ना, ज्यावेळेस एकलव्याने गुरु द्रोणाचार्याचा पुतळा करून विद्या घेतली, तशी विद्या असावी. देहाच्या अवस्था स्थूल, सूक्ष्म, कारण आणि अकारण. राजहंसाचा क्षीरसागरीचा न्याय सांगते. दूध आणि पाणी एकत्र करून दिल्यानंतर राजहंस आपल्या चोचीने फक्त दूध पितो, पाणी बाहेर काढतो.
त्याचं सामर्थ्य आहे. तसं परमात्म्याचं नाम तुम्ही कितीही पाप करा, म्हणजे लगेच करा असं नाही. जरी अजूनही काही संचिता उरलेलं असेल तरी त्याला सुद्धा जाळून टाकण्याचं सामर्थ्य परमात्म्याच्या नामामध्ये. म्हणून शिवनामागणी पापकरण्य जाळी तो कारुण्य महिमा मोठा. या नामाचा महिमा, भगवंताच्या नामाचा महिमा गाणं आणि या नामाचा महिमा स्मरण करणं माझ्याला तरी शक्य नाही. पण तुम्हाला सांगते, विश्वासे पठन करती तयाचे सर्व दोष हरती. पठन करती धनाढ्य होती कीर्तिवाणी शंभू महादेवाचा एक भक्त असा होता, रोज शिकार करायचा, एखादी तरी शाळ करायचा. एके दिवशी शिकारी केली आणि समोर घनघोर अशा अरण्यामध्ये बिल्वपत्राच्या झाडाखाली, बेलाच्या झाडाखाली सुंदर अशी शिवपिंड आहे. लक्ष देऊ नका, शिवरात्र आहे ना. महादेवाच्या सुंदर असा हा अभिषेक न करता या चोराने पाहिल्यानंतर मनामध्ये एक भाव निर्माण झाला, म्हणजे याच्यावर एवढं सगळं अर्पण केल्यावर हा प्रसन्न होत असेल, मग माझ्याजवळ मांसाचा तुकडा आहे, मी तो अर्पण करेन नित्य नेम. बघ दृढ निश्चय ऐसा निज ध्यासे लागत जागृती स्वप्नी हिते स्मृती सुषुप्ती आणि जागृत अवस्थेमध्ये सुद्धा ध्यास असला पाहिजे. पुजारी बाबा पहाटे पूजा करायचे आणि हा रात्रीच्या वेळेस, रात्रीच्या शेवटच्या प्रहरामध्ये मांसाचा तुकडा, अनेक कथा आहे त्याच्याबद्दल, हा मांसाचा तुकडा टाकायचा देवावरती, पूजा करायचा देवाच, आणि मांसाचा तुकडा ठेवून परत पुजारी बाबा यायचे आणि म्हणायचे कुणी केली घाण, परत महादेवाला धुवायचे, परत अभिषेक करायचे, पंचामृताचं स्नान हे रोज चालू आहे. एके दिवशी झुडपात लपून त्यांनी पाहिलं, नेमकं हे चालू काय. त्यावेळेस भगवंताने सुद्धा परीक्षा घेतली. शंभू महादेवाच्या डोळ्यातून पाहून या पंचमुख हरपले तहान, एका डोळ्यातून रक्त येत होतं आणि रक्त येत असताना तो विचार करतोय, हे रक्त येतोय या ठिकाणी मी काय करू. आणि ती भक्ती करत असताना आपला डोळा काढून महादेवाला पाहिला. पुजाऱ्याचं मन प्रसन्न झालं, काय भक्ती. दुसऱ्या दिवशी परत मांसाचा तुकडा, परत तशीच पूजा. तिसऱ्या दिवशी सगळे एकत्र आले. आता भगवंतांनी परत परीक्षा, दुसरा डोळा सुद्धा फुटला आणि दुसऱ्या डोळ्यातून सुद्धा रक्त येऊ लागलं. म्हणे आता काय करावं, फुटलेल्या डोळ्यापाशी पाय दिले, म्हणे लक्ष तरी राहावं. आणि त्या ठिकाणी आपला डोळा काढून राहिला. भोलेनाथ प्रसन्न झाले. दोन्ही हात पुजाऱ्यांनी जोडले. सांगायचं तात्पर्य असं आहे, भगवत साधना करत असताना, भगवंताची पूजा करत असताना वाचे लागी छंद नामाचा, मनी आनंदाचा पूर्व आहे. स्वर्णात बघा स्वर्ण तैसेची अभिन्न जीव शिव. या जीवामध्ये शिव असणारा कसा आहे, सोनं भरपूर आहे. काही जण काही म्हणून लेवत असेल, पण अग्नीने जाळीता जरी न सोडी, अग्नीमध्ये टाकला सोनच निघेल. तसं हा जीव असला काय नसला काय, नामस्मरण करत असताना सूक्ष्म चैतन्यामध्ये असणारा परमात्मा जागृत करता येतो. पण त्याकरता ऐसा निज ध्यास लागावा लागतो. पतंग नावाचा किडा, त्याचं मरण प्रकाशाजवळ आहे, पण ते प्रकाशाजवळ जातं, फिरतं आणि मरतं, पण त्याची आवड तिथं आहे. तसं या मानवी देहाची आवड आहे की हा देह या विश्वनाथाकडे गेलाच पाहिजे. एके ठिकाणी प्रमाण आहे, देह हे देवालय, देह हे काशी, आत्मा विश्वनाथ, आत्मा विश्वनाथ. देहामध्ये असणारा सूक्ष्म ब्रह्मतत्व हा विश्वनाथ आहे. आणि त्याच्याकरता काय करावं लागतं, माऊली सांगतात, नाम कसं आहे, स्वर्गीचे अमृत, स्वर्गीचे अमृत, Oh
मातेमध्ये भांडण म्हणजे भगवंता तुमच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे का लक्ष्मी श्रेष्ठ या कलियुगामध्ये? हा त्यावेळेस भगवान विष्णुनारायण सांगतात की लक्ष्मी तू श्रेष्ठ आहेस, पण खाली जी मृत्यू लोकांमध्ये अंत्ययात्रा जाते चौघांनी खांद्यावर घेतलेला आहे, एकाचा प्राण गेलेला आहे आणि ती यात्रा पहा त्या ठिकाणी मी सिद्ध करून देतो की भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे की लक्ष्मी श्रेष्ठ आहे. त्यावेळेस पैशाचा पाऊस झाला, अंत्ययात्रा सुरू झाली. सगळ्यांनी चौघाच्या खांद्यावर असणाऱ्या प्रेताला दिले टाकून सगळे पैसे. म्हणे देवा बघा तुमच्या मागे नाही, हे जग माझ्या मागे आहे, हे सर्व जग माझ्या मागे आहे. त्यावेळेस भगवान सांगतात लक्ष्मी सगळे जण पैसे वेचत आहेत पण मेलेला जोडी तुझे ठाई व्यासे तुझी सच्चिदानंद पदवी घेतलीसी मगन पसामी फले ऐक हे लक्ष्मी. म्हणून विषय भोगीचे सुखते सांगताची सांगून परी काय की जे मूर्ख नसे विता नसरे तैसे पिवणी अज्ञान जवळी वाढी ना अंतपुरे विधान निशेष सागे. लक्ष्मी जोपर्यंत हृदयात माझा वास आहे तोपर्यंत तुला किंमत आहे. एकदा का मी गेल्यानंतर स्थूल देहाखाली पडल्यानंतर सगळे उचला म्हणतात. किती जरी सोन्यानं मडवून टाकलं तरी मेलेला माणूस काय उठून बसत? मग या मृत्यू लोकी असल्यानंतरही आणि गेल्यानंतरही कामाला येईल ती भक्ती आहे. शास्त्रामध्ये भक्तीच्या 9 पायऱ्या आहेत, 4 मुक्ती आहेत, पण 5वी जी निर्गुण मुक्ती आहे जी काळाची काम्य आहे ती माऊलींनी परमहंसा सांगितली. इथपर्यंत जाणं या कलियुगामध्ये कठीण आहे. म्हणून सावध राहा. नवविधा माझी सार नाम मात्रे होईल पार शंकर शिवनामागणी पापते अरण्य जाणीते कारुण्य महिमा मोठा.
जोडे नाम स्मरता स्वर्गीचे आळवलपांती होणाश नाम विनाशी असे सदा स्वर्गीचे अमृत पिके नाम गुणे विश्वनाथ जोडे नाम स्मरता. आळवण्याचा पूर्वार्ध संपलेला आहे आणि आळवण्याच्या उर्वरित उत्तरार्धामध्ये पूर्वार्धामध्ये माऊली नामाचं महात्म्य सांगतात की या नामाने शारीरिक विकार, मानसिक विकार, विषय आणि मना वासनेच्या आहारी गुंतलेल्या या जीवनाला बुद्धी सुखाची प्राप्ती होते, ब्रह्मसुखाची प्राप्ती होते. कारण ब्रह्म म्हणजे सत्य, अहम ब्रह्मास्मी. ज्यावेळेस आपण पवित्र असं नामस्मरण करतो, अहम ब्रह्मास्मी, माझ्यात परमात्मा आहे, मी ब्रह्म आहे, फार अवघड आहे अवस्था. तुझं आहे तुझं पासी परी तुका चुकेल असे. मृगजळाच्या कस्तुरी मृगाच्या नाभीमध्ये सुगंधी द्रव आहे, पण ते आयुष्यभर फिरतं. नेमका हा वास कुठून येतो एवढा सुंदर, पण त्याला माहिती नसतं की हा वास त्याच्या नाभीमध्ये. परमात्मा उदार आहे, त्याचं अंतःकरण आपलं जीवन जरी कितीही विकारांनी भरलं असेल तरी तो सर्व तारातून मुक्त करणार आहे. आणि याकरता शिवदास म्हणे आसार संसार शिवनाम सार. नाम सारातलं सार आहे. जसं दुधाचं सार तूप आहे तसं नाम साराचं सार आहे, ब्रह्मत्वाचं सार आहे, परब्रह्माचं सार आहे. ब्रह्मतत्वाचा बोध परमात्म्याच्या नामामुळे घेता येतो. म्हणून माऊली म्हणतात की या नामाच्या बळावरती अनेकांनी परमात्म्याला जिंकलेलं. साधी गळिका भिल्ल कुटुंबामध्ये जन्माला येणारी, उद्या विवाह आहे, विचारलं बाबा ही सगळी शापद का बांधलेली आहे. सांगितलं मला उद्या लग्न आहे, तुझ्या लग्नानंतर यांचा आहार यांना जाईल. त्यावेळेस ती विचार करते माझ्या एकटीच्या लग्नानं एवढ्या सगळ्यांचे जीव जात असेल तर मीच जर विवाह केले नाही, मीच जर संत विचार आत्मसात केले तर भगवंत तरी मिळेल, यांना मारून मला काय मिळेल. एक मनाचा मारून करता इंद्रिया दुःख न देता, इंद्रियांना दुःख तो न देता सुखाचा सुलभ व्यापार करण्याकरता प्रेमयुक्त अंतकरणाने भगवंत भावाचा भोगेला. सध्याच्या काळामध्ये नको त्या भावाच्या मागे न जाता जो भाव साधू संतांनी ग्रंथामध्ये सांगे पूर्णानंद शाश्वत, हा जो शाश्वत आहे, चिरंकार निरंकार टिकणार आहे, नाम अविनाश असे सदा. नाम अविनाशी तत्व आहे, जे तत्व कदापि संपणार नाही. सत्य सत्यमेव ब्रह्म, सत्य असणाऱ्या नामाचं तत्वाचा बोध मानवी जीवनामध्ये झाला पाहिजे. गिरिजापुसे शंकरासी, जगन्माता पार्वती भगवान शंभुनाथाला प्रश्न करते की खरा भक्त ओळखायचा कसा. नाम वदामि वैरोनाचं मठमंदिरे मदभक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि ओ देवी. हे पार्वती, माझं मन कैलासात नाही, माझं मन मंदिरात नाही, माझं मन वैर पर्वतावरती नाही. जो भक्त प्रेमयुक्त अंतकरणामध्ये मला बसवतो, मनाची जो द्वार आहे, कीर्तनात येण्याचं पहिलं द्वार आहे, माझे हृदय भुवन मनाचं द्वार आहे. अंतकरण चातुष्ट्याचा जर आपण विचार केला तर मन बुद्धी चित्त अहंकार मनाला जिंकायचं असेल, अहंकार कायमचे जाऊ द्यायचे असेल तर सूक्ष्म ब्रह्मतत्वाची जाणीव होण्याकरता नामाची अत्यंत आवश्यकता आहे. लिंगाची तयाचा प्राण, लिंगाची तयाचा प्राण, दोहरणिकाची सोडी प्राण, ऐसे हे विरशे हरविताची सोडी प्राण. दीक्षा संस्कार, नित्य पूजा, नित्य इष्टलिंगाची पूजा झालीच पाहिजे. धर्म रक्षती ते रक्षता. जो धर्माचं कार्य करतोय, जो धर्मानं वावरतोय भगवंत त्याच्या पुढे सतत त्याच्या मागे असतोय, सतत त्याच्या पावलाशी भगवंत असतोय. म्हणून विषय विस्मरता, विषयाचं स्मरण झाल्याशिवाय कैलासीचे ठाई नवसे वसती. सद्गुरूची संगती होईल जेव्हा, सद्गुरूची संगती झाल्यानंतर कैलासीचे ठाई असणाऱ्या भगवंताला आकळण्याकरता फार वेळ लागत नाही. अज्ञान त्रिगुणांचं म्हणतोय,
आत्मचेता, आध्यात्मिकता, आदि भौतिकता, आदि दैविकता, सर्वता, सविकता, स्वरूपता, सायुज्यता आणि निर्मळ सायुज्यता प्राप्त होणं काय अवघड नाही. पण नामस्मरण पवित्र असा, नाम पवित्र असलं पाहिजे, परिकर असलं पाहिजे. नामामध्ये भक्ती करत असताना सर्वाभूती दया लक्षा माझी एक आहे ते दामित्र. सध्याच्या काळामध्ये बहुतात एक प्रेमाचा पुतळा होती बहु गोळा वेशधारी. खरा भक्त ओळखणं फार कठीण आहे. दया क्षमा शांती जयेची ये चित्ती वसती तयाशीच संत म्हणती. अशा संतांच्या सानिध्यामध्ये जा. शिवसंत लक्ष्मण महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, लक्ष्मण महाराज
से अमृत पिके विश्वनाथ सुनी नाम स्मरता भाग्यवंत ज्या मनुष्याच्या वाणीमध्ये परमात्म्याचं चिंतन आहे याचे नको ते विकार आपोआप जाळे जातात आणि ज्या करता जन्म झाला जन्म आल्याचे सार्थक प्रेमी स्मरावा त्र्यंबक पाप पुण्य तेथे नशिबी विकल्प अवघाची संकल्प ब्रह्म म्हणून ब्रह्मतत्वाचा संकल्प नामाच्या पवित्र अशा साधनेने प्राप्त होतो. मानवी देह म्हणजे साधन साध्य परमात्म्याचं नामस्मरण आहे आणि या साधन रूपी मनुष्य रूपे नरदेहामध्ये आल्यानंतर 84 लक्ष जन्म केल्यानंतर अवचित प्राप्त या देहामध्ये याचं अवचित्य साधून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून सर्वांच्या मुखामध्ये परमात्म्याचं नाम राहणं अत्यंत गरजेचं आहे. एवढंच या प्रसंगीचं चिंतन. झालेली सेवा त्रिकाळ वंदनीय राष्ट्रसंत गुरुजींच्या चरणी समर्पित करून कीर्तनाच्या पवित्र क्षणा सेवेकरता सर्व गायक गुरुजन मंडळी माझे सर्व बंधू मंडळी तुम्हा सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्यापर्यंत मी प्रार्थना करते. फार दुरून येणारा आमचं वाणी पिंपळगाव खरंच पहिल्याच्या काळात म्हणजे या काळामध्ये जवळची माणसं लवकर येत नाही पण वाणी पिंपळगावून इथे येणं किती अवघड आहे. आमच्या पिंपळगाव आजही आप्पांच्या प्रेमाला ते जोपासतात. माझं कीर्तन कुठेही असू द्या हे माझ्या माहेरची माहेर आहे माझं पिंपळगाव बरं आणि नेहमी येतात. म्हणून त्यानंतर पेठशिवनी भजनी मंडळ फार दिवसानंतर तुमचा येऊन आणखी कुठल्या गावचं असेल तुम्हाला सर्व साधू संतांच्या चरणी अत्यंत श्रद्धा आणि विनम्र भावपूर्वक नतमस्तक होते. माझ्या कीर्तनरूपी सेवेला इथंच पूर्ण विराम देते. हे माझी माता पुष्पपूजा समर्थ हो श्री गुरुराया मन्मथ शिवलिंग विनवी वजा श्री गुरु नाथ शास्त्री श्री गुरुनाथ शास्त्री गुरुराज आपण दररोज आरती म्हणतात. आरती गुरुराया आपले बाबुराव महाराज फुलकळसकर यांनी समोर म्हणतील त्यांना साथ म्हणतील वाणी पिंपळगाव. लक्ष्मण म्हणे भाग्यवंत येथे
अहंकार हा दुसर त्याचा पूजा माझ्या बाळे चिरंजीव सर्वथा शिवदास म्हणे त्यांचे व्हावे कल्याण शिवा नमस्कार माझा शिवार शब्दाची लावाई देवळी जाग माती अशा कमी आहे दुर्बळ सर्वथा म्हणून या माता तुझ्या पायी शिवदास म्हणे सकळ मिळवली यावे शिवचरणी पवित्राच्या